स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। अपहरण करून इचलकरंजीतील युवकाचा खून। पूर्व वैमनस्यातून तिघांनी धारदार शस्त्राने केले वार। कागल तालुक्यातील अर्जुनीच्या ओढ्यात टाकला मृतदेह। दुचाकी दुरुस्तीच्या बहाण्याने सुहास सतीश थोरात वय वर्ष 19 राहणार भोनेमाळ इचलकरंजी या युवकाचे अपहरण करून कागल तालुक्यातील अर्जुनी येथील देवचंद कॉलेजच्या पिछाडीस त्याचा खून केला। मृतदेह तेथेच ओढ्यात टाकल्याचे शनिवारी उघडकीस आले। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासातच संशयित ओंकार अमर शिंदे वय वर्ष 25, ओंकार रमेश कुंभार वय वर्ष 21, दोघे राहणार लिगाडेमाळा इचलकरंजी व एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांना ताब्यात घेतले। पूर्वी झालेल्या वादातून त्यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले। अटक केलेल्या दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। अल्पवयीन मुलास बाल सुधारगृहात पाठविण्यात आले अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड व निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली। सुहास थोरात हा इलेक्ट्रिक वाहने विक्रीच्या दुकानात कामास होता। तेथूनच शुक्रवारी दुपारच्या सुमारास तिघांनी सुहासला दुचाकीची दुरुस्ती करायची असल्याचे सांगत घेऊन गेले। रात्री उशिरापर्यंत सुहास घरी न परतल्याने नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पूर्वी झालेल्या वादाच्या अनुषंगाने आपल्या मुलाच्या जीवास धोका असल्याने वडील सतीश थोरात यांनी शिवाजीनगर पोलिसात अपहरणाची तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी शोध मोहीम राबवत इचलकरंजी व चंदूर परिसरात कुंभार व शिंदेसह एक अल्पवयीनला ताब्यात घेतले। चौकशीत खुनाचा प्रकार उघडकीस आला। सुहास थोरात याला संशयितांनी कागल तालुक्यातील देवचंद महाविद्यालयाच्या पिछाडीस नेऊन तेथे कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने डोक्यात, हातावर, तोंडावर वार केले। 7 ते 8 पेक्षा अधिक घाव वर्मी बसल्याने सुहास याचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याचा मृतदेह संशयितांनी महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या ओढ्यात टाकल्याचे सांगितले।